नमस्कार मित्रांनो, आज आपण सिंधुदुर्ग या किल्ल्याविषयी माहिती पाहणार आहोत। सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे। नोव्हेंबर 25 इसवी सन 1664 रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली। भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 21 जून इसवी सन 2010 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे। शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते। किल्ल्याचे क्षेत्र कुर्टे बेटावर 48 एकरावर पसरलेले आहे। तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटर आहे। बुरुजांची संख्या 52 असून 45 दगडी जिने आहेत। या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहिरी आहेत। त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत। या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतींमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी 30 ते 40 शौचालयाची निर्मिती केली आहे। या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे। हे मंदिर इसवी सन 1695 मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला। महाराजांकडे 362 किल्ले होते। या सर्व किल्ल्यांच्या पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश, वऱ्हाड या देशापर्यंतचा विस्तार होता। भुईकोट आणि डोंगरी किल्ल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे। हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले। चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनाऱ्याची पाहणी झाली। इसवी सन 1664 साली मालवण जवळील कुर्टे नावाचे काळा भिन्न खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले। महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली। आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे। एका खडकावर गणेश मूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती कोरून त्या जागी महाराजांनी पूजा केली। असे म्हणतात की किल्ला बांधण्यासाठी 1 कोटीहून खर्ची पडले। उभारणीसाठी 3 वर्षांचा कालावधी लागला। ज्या 4 कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांना गावे इनामे देण्यात आली। ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुर्टे खडकावर 3 शतके उभा आहे तो शुद्ध काळक भिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे। या खडकावर समुद्रमार्गाने व्यापलेले क्षेत्र सुमारे 48 एकर आहे। त्यांचा तट 2 मैल इतका आहे। तटाची उंची 30 फूट असून रुंदी 12 फूट आहे। तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर 22 बुरुज आहेत। बुरुजाभोवती धारदार खडक आहे। पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे। पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात 500 खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस 80,000 होन खर्ची पडले। सिंधुदुर्ग या किल्ल्यावर शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायाचे ठसे उमटले आहेत। सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे। या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही। पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते। या खिंडीतून आत गेले की गडाचा दरवाजा लागतो। हा दरवाजा भक्कम अशा उंबराच्या फळ्यांपासून केला आहे। उंबराचे लाकूड दीर्घकाळ टिकते। त्याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे। आत गेल्यानंतर मारुतीचे छोटेखानी मंदिर आहे। तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे। बुरुजावर गेल्यानंतर आजूबाजूचा 15 मैलांचा प्रदेश सहज दिसतो। पश्चिमेकडे जरीमरीची देऊळ लागते। आजही तेथे लोक वस्ती करून राहतात। श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात महाराजांची अन्यत्र
कुठल्याही किल्ल्यावर न दिसणारी बैठी प्रतिमा फक्त येथे दिसते. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर 12 वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करून टाकला. किल्ल्यांच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ 228 फूट उंच होता. त्यामुळे समुद्रातून दूरवर तो ध्वज सहज दृष्टीत पडत होता. ध्वजाला पाहून मच्छीमार खडकापासून लांब राहत असत. हा भगवा ध्वज इसवी सन 1812 पर्यंत फडकत होता. गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदुका रोखण्यासाठी तळाला भोके ठेवली आहे. सैनिकांसाठी पायखाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखविला आहे. हे विशेष होय. कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला आहे. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला. तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. 1961 साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटाची दुरुस्ती केली. विशेष म्हणजे या किल्ल्यामध्ये एका नारळाच्या झाडाला 2 फांद्या वाय आकाराच्या होत्या. अलीकडे त्यातील एक फांदी जोराच्या वीज पडल्यामुळे मोडली आहे. मुख्य म्हणजे या किल्ल्याच्या परिसरात गोड्या पाण्याच्या 3 विहिरी आहेत. त्यांची नावे दूधबाव, बाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत. ह्या विहिरींचे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे. यामुळे किल्ल्यावर राहणे सुलभ झाले आहे. पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी एक कोरडा तलाव बांधण्यात आला होता. सध्या यातील वापर पावसाळ्यात पिकवला जाणारा भाजीपाला व कपडे धुण्यासाठी होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान म्हणून ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास यावर्षी 350 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शासनाच्या